प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्यातर्फे आजच्या असणाऱ्या या ऑनलाईन गृह उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करत आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, स्तोत्रकर्ता स्तोत्र 8च्या काही वचनांमध्ये येण्याप्रमाणे म्हणतो, हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे। तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे। तू बालके व तानुली यांच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे। तुला विरोधी आहेत म्हणून आणि वैरी व सूड घेणारा यांना कुंठित करावे म्हणून तू असे केले आहे। आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांकडे पाहावे तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी, मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे। प्रियबंधू आणि भगिनींनो, चला तर पुन्हा एक वार आजच्या ह्या असणाऱ्या ऑनलाईन गृह उपासनेच्या द्वारे आपण पुन्हा एक वार सर्व समर्थ परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येऊया। पुन्हा एक वार परमेश्वराची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करूया, ह्यासाठी की आमच्या स्तवनामध्ये वसणारा तो आमचा जिवंत देवबाप आहे। या आपण सर्वजण डोळे झाकू आणि या असणाऱ्या भक्तीमध्ये जाण्याच्या अगोदर आपण आपलं समर्पण या प्रार्थनेद्वारे प्रभूला करू। डोळे झाकू आणि प्रार्थना करू। जिवंत देवबापा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आजचा पुन्हा एक वार सुदिन दिवस, आजचा हा सुंदरसा प्रभुवार आमच्या आयुष्याला तू जोडलास आणि पुन्हा एक वार तू किती चांगला देव आहेस याचा प्रत्यक्ष अनुभव देवबापा तू आम्हाला दिलास। आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो। आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आणि आजची संपूर्ण ही भक्ती आम्ही तुझ्या गौरवशाली हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो की आजची भक्ती आम्हा प्रत्येकासाठी आणि जे कोणी प्रभू आज ऑनलाईन माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून ही भक्ती प्रभूजी पाहत आहेत, अनुभव घेत आहेत, त्या प्रत्येकासाठी येशूच्या नावामध्ये तू आशीर्वादित तू कर आणि याच्याद्वारे प्रभू आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी झटावं, प्रभूजी तुझं वचन समजून घ्यावं, यासाठी लागणारी सर्व प्रकारची कृपा तू होत। जिवंत देवबापा, आम्ही प्रार्थना करतो आणि विनंती करतो, गायलं जाणारं प्रत्येक गीत, वाचण्यात येणारा शास्त्रभाग, त्यावर होणारं मनन आणि चिंतन, प्रभूजी संदेशाची सेवा आहे, घरोघरी जे दान घेतलं जाईल, मध्यस्थीची प्रार्थना केली जाईल आणि प्रभूजी इतर जे विधी घरामध्ये केले जातील, देवबापा प्रत्येक घरामध्ये होणारा परमेश्वरा तुझा विधी येशूच्या नावामध्ये आशीर्वादाचं करून तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून घे। प्रत्येकाची भेट घेणारा तू जिवंत देवबाप तू हो आणि ज्या ज्या ठिकाणी प्रभू आज तुझी लेकरं आज तुझ्या भक्तीमध्ये रममाण होणार आहेत, त्या प्रत्येकाला आशीर्वादित केल्यापासून तू राहू नकोस। देवबापा, आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये पुन्हा एक वार नव्याने समर्पित करत, आजची ही भक्ती पूर्णपणे तुझ्या हातामध्ये समर्पित करत, धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक, आमेन। अलायन्स मराठी चर्चद्वारे आपणा सर्वांस भक्तीसाठी आमंत्रण आहे आणि आपण पहिलं गीत घेणार आहोत, सेनाओं का यहोवा हमारे संग संग है। सेनाओं का यहोवा हमारे संग संग
परमेश्वराच्या स्तवनासाठी आपण पुढचं गीत घेऊया, नीले आसमां के पार जाएंगे. परमेश्वराच्या अजून खोल उपस्थित जाण्यासाठी आपण स्वतःला नम्र करूया आणि पुढचे गीत घेऊया, जीवन से भी उत्तम तेरी करुणा.
परमेश्वराच्या नावाला पुन्हा एक वार धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू, कारण पुन्हा एक वार प्रेझेंट वर्शिपच्या द्वारे प्रभूने आम्हाला त्याच्या वचनामध्ये जाण्यासाठी तयार केलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण आपल्या स्वतःचं परीक्षण करू, आपण आपल्या स्वतःची तयारी करू ह्यासाठी की जे देवाचं वचन आपल्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्यासाठी या आपण पुन्हा एक वार लीनतेने आणि नम्रतेने परमेश्वराच्या समक्षतेमध्ये जाऊ, प्रार्थना करू. देवबापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. जिवंत देवबापा, तुझ्या असणाऱ्या गीतांच्याद्वारे प्रभू तू आम्हाला चालवलंस, वचनासाठी प्रभू आमचं अंतःकरण तू तयार केलंस, आम्ही तुझे आभार मानतो. जिवंत देवबापा, आम्ही आमच्या स्वतःला पुन्हा एक वार तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो देवबापा की येणाऱ्या वचन आम्हा प्रत्येकासाठी येशूच्या नावामध्ये आशीर्वादाचं तू कर. मला तो आपल्या वधस्तंभाच्या आड तू लपीव, मी नाही तर प्रभू तुझे शब्द प्रभूजी माझ्या मुखामधून निघावेत अशी दया आणि कृपा होतणारा तू आमचा जिवंत देवबाप तू हो. जे जे आज प्रभूजी तुझं वचन ऐकणार आहेत आणि इथून पुढे ते ऐकत राहतील प्रभू, प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा जिवंत देवबाप तू हो. आणि प्रभूजी तुझ्या वचनाच्या द्वारे आमची प्रभूजी आत्मिक वृद्धी करणारा, उन्नती करणारा तो आमचा जिवंत देवबाप तू हो. आमचं सर्व काही आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण ह्यावेळेस लक्ष केंद्रित करू. आजच्या म्हणण्यासाठी असणारा जो शास्त्रभाग आहे तो आहे इफिस्करास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंतचा असणारा शास्त्रभाग. ह्या वेळेस आपण त्याच्यावर मनन आणि चिंतन करणार आहोत. मागच्या प्रभुवारी आम्ही 7 आणि 8 ह्या वचनावर त्या ठिकाणी मनन आणि चिंतन केलेलं आहे. आज आम्ही 9व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंतचा असणारा जो शास्त्रभाग आहे त्याच्यावर आम्ही मनन आणि चिंतन करणार आहोत. मागील प्रभुवारी आम्ही बघत असताना आम्ही संत पौल की जो एक सेवक म्हणून ह्या इफिसच्या विश्वासणाऱ्यांच्या समोर, मंडळीसमोर उभा राहतो आणि त्याच्या सेवक पण होण्याचा आशीर्वाद हा त्याच्याद्वारे विश्वासणाऱ्यांपर्यंत कसा पोहोचला आहे आम्ही त्याकडे बारकाईनं लक्ष केलं. स्वार्थेच्या संदर्भामध्ये संत पौलाचा असणारा जी त्याच्याकडे असणारा जो आवेशीपणा आहे त्याच्याविषयी आम्ही त्याच्या ठिकाणी बघितलं आणि एक सेवक म्हणून त्याची स्वतःची असणारी जी आयडेंटिटी आहे, त्याचं स्वतःचं असणारं जे लाईफस्टाईल आहे ते आम्ही त्या ठिकाणी अभ्यासाचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यातून आम्ही 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकलो की आम्ही जर सेवक म्हणून त्या ठिकाणी सेवा करत आहोत तर देवाच्या सर्वोच्च सामर्थ्याचं प्रगटीकरण आमच्याकडं असणं किंवा आम्ही ते अनुभवणं गरजेचं आहे. कृपेच्या दानामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्य करणं गरजेचं आहे आणि एक देवाचा नम्र सेवक म्हणून आमचं त्या ठिकाणी त्या दृष्टिकोनातून प्रकाश झोतामध्ये येणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. मग आम्ही कुठल्या प्रकारची सेवा करतो, कशी सेवा करतो या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पाहिल्या. त्याच्यानंतर तिमोथेच्या पत्राकडे आम्ही गेलो आणि मग एक सेवक म्हणून नेमका सेवेचा आणि सेवकाचा क्रायटेरिया काय असावा, आमचं गुणवैशिष्ट्य किंवा आमचं कॅरेक्टरिस्टिक सेवक म्हणून काय असावं आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज आम्ही ज्या वचनाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत, थोडंसं आम्ही आता संत पौल की जो एक सेवक आहे आता त्याच्यापासून थोडीशी अजून एक पाऊल आपण पुढे जाणार आहोत आणि ह्या 9व्या वचनापासून आम्ही त्या गोष्टी पाहायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी आजच्या संदेशाला जे आहे आम्ही 2 प्रकारचे टॉपिक त्या ठिकाणी दिलेले आहेत. पहिलं जे शीर्षक आहे ते आहे की जर संत पौल स्वतःला सेवक म्हणवत आहे, जर तो ह्या ख्रिस्ताचा सेवक म्हणून, देवाचा सेवक म्हणून त्या ठिकाणी स्वतःला दाखवत आहे, तर ते सेवक पण जे आहे हे कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे या 2 महत्त्वाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये एक सेवक म्हणून आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आमची उद्दिष्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरं शीर्षक जे आहे हे दुसरं शीर्षक देत असताना मी दुसरं शीर्षक दिलेलं आहे की देवाचा एक सेवक म्हणून देवाचा सार्वकालिक उद्देश हा देवाच्या लोकांपर्यंत मला कसा पोहोचवता येईल आणि त्याच्यामध्ये माझं आणि त्या विश्वासणाऱ्यांचं पार्टिसिपेशन कसं असेल ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सो सेवक पण जे मी करत आहे, संत पौल म्हणतो की ते मी कशासाठी करत आहे आणि कोणासाठी करत आहे हे मला माहीत असणं गरजेचं
गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, देवाचा सार्वकालिक उद्देश या सेवेसाठी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याची जी महत्त्वाची कामगिरी एका सेवकाला दिलेली आहे, ही कामगिरी बजावत असताना त्यामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आमच्या जीवनामध्ये क्लॅरिटी असावी, कुठल्या आत्मिक गोष्टींमध्ये आमच्या जीवनामध्ये क्लॅरिटी असावी, आम्ही क्लिअर असावं, आम्हाला कुठल्याही प्रकारची त्या विचारांमध्ये, त्या असणाऱ्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडभिंत त्या ठिकाणी नसावी, अशा प्रकारचा विचार आज आम्ही या वचनाच्या द्वारे या ठिकाणी करणार आहोत. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या 9व्या वचनापासून, म्हणजे इफिस्करास पत्राचा 3रा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनापासून आम्ही 13व्या वचनाकडे ज्या वेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोडंसं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ह्या परिच्छेदाला किंवा या संदेशाला आम्ही समजून घेऊया. आमच्या समोर या जीवनामध्ये किंवा या जगामध्ये जीवन जगत असताना नाना तऱ्हेचे प्रश्न आमच्या समोर डोकं वर काढून उभे राहतात. आम्हाला आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आमच्या समोर रोजचे चॅलेंजेस उभे आहेत. आमचं जीवन हे कदाचित छिन्न विच्छिन्न झालेलं आहे. आमचं जीवन कदाचित कुठल्या तरी अनसॅटिस्फाईड गोष्टीनं भरलेलं आहे. आमची असणारी जी लाईफस्टाईल आहे ही कदाचित डिस्टर्ब लाईफस्टाईल असेल. आमची लाईफस्टाईल कदाचित अनसॅटिस्फाईड त्या ठिकाणी लाईफस्टाईल असेल. वेगवेगळ्या परीक्षेला, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना आम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलेलं असेल. एवढंच केवळ नाही तर आमच्या स्वकेंद्रित जीवनामुळं किंवा आमच्या स्वकेंद्रित स्वभावामुळं आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कठीणतेला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं असेल. कदाचित आमचं जीवन हे नश्वरतेकडे जाणारं जीवन असेल. आमचं जीवन कदाचित भयानक गोष्टींनी ग्रासलेलं त्या ठिकाणी जीवन असेल. पण हे जीवन आमच्यापैकी कोणाला तरी आमचं जीवन कसं आहे हे माहीत असतं. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या इफिस्करासच्या असणाऱ्या मंडळीकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, इफिस्करासच्या असणाऱ्या या विश्वासणाऱ्यांकडे किंवा ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, लक्षात घ्या प्रिय बंधू भगिनींनो, संत पौलाला या मंडळीमध्ये वाढणाऱ्या विश्वासणाऱ्यांची लाईफस्टाईल ही माहीत आहे. त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या कठीणता आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या आत्मिक आणि जगिक समस्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारच्या परीक्षेला त्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत आहे, कुठल्या प्रकारचं त्यांची लाईफस्टाईल आहे, कुठल्या प्रकारचं जीवन, कुठं त्यांचं जीवन डिस्टर्ब आहे, कुठं त्यांना आनंद होतो, या सगळ्या गोष्टी संत पौलाला त्या ठिकाणी माहीत आहे. आणि म्हणून या विश्वासणाऱ्यांना तो काही गोष्टी त्या ठिकाणी आता सांगण्याच्या तयारीमध्ये आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि संत पौलाची फार प्रामाणिक इच्छा या इफिसमधल्या विश्वासणाऱ्यांसाठी ही आहे की ख्रिस्ताच्या मागे चालणाऱ्यांनी ही जी गोष्ट आहे किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत या संत पौलाच्या करवी बारकाईनं त्या समजून घ्याव्या आणि त्या समस्येचं निरसन त्या ठिकाणी काय असेल किंवा समस्येचा असणारं ज्याला आम्ही म्हणतो की एखादा उपाय त्यामध्ये आम्हाला काय मिळू शकतो का, याच्याकडे विश्वासणाऱ्यांनी लक्ष द्यावं. ही संत पौलाची या विश्वासणाऱ्यांच्यासाठी ही प्रामाणिक इच्छा त्या ठिकाणी आम्हाला दिसून येते. आणि म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी एक सेवक म्हणून आम्हाला बघणं गरजेचं आहे. संत पौल ज्याप्रमाणे तो स्वतःला देवाच्या रहस्याचा सेवक म्हणून स्वतःला त्या ठिकाणी प्रदर्शित करतो, स्वतःला त्या ठिकाणी डिस्प्ले करत आहे, त्याचप्रमाणे एक सेवक म्हणून आमची काहीतरी जबाबदारी आहे. ती कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे, आम्ही ह्या 9व्या वचनापासून ते 13व्या वचनापर्यंत आम्हाला ह्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मी आता या 9व्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर मी 7वं आणि 8वं वचन पुन्हा एक वार वाचतो, जेणेकरून आम्हाला 9व्या वचनाची सिस्टमॅटिकली लिंक आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 7वं आणि 8वं वचन मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, देवाच्या सामर्थ्याच्या करुणेने त्याचे जे कृपेचे दान मला देण्यात आले होते, जेणेकरून मी त्या सुवार्तेचा सेवक झालो आहे. मी जो सर्व पवित्र जनातील लहानाहून लहान, त्या माझ्यावर ही कृपा अशी झाली की मी ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी.
येथपर्यंत संत पाऊलाच्या असणाऱ्या गोष्टी अतिशय क्लिअर आहेत. आता तो 9व्या वचनामध्ये आल्यानंतर केवळ या परराष्ट्रीयांना सांगावी ह्याच ठिकाणी तो थांबत नाही, तर 9व्या वचनाची सुरुवात करतो आणि या शब्दानं. आता ज्या अर्थी आणि या शब्दानं ज्या वेळेस तो या वचनाची सुरुवात करत आहे, त्या अर्थी आणि हा शब्द 2 वाक्यांना एकत्र जोडण्यासाठी वापरलेला शब्द आहे. आता 2 काहीतरी गोष्टी आहेत. पहिला उद्देश त्याचा आहे की मी ज्या गोष्टीसाठी सेवक झालो, कशासाठी सेवक झालो आता आम्ही बघणार आहोत. तो म्हणतो की मी लहानातला लहान या ठिकाणी सेवक आहे आणि ती देवाची कृपा माझ्यावर झाली यासाठी की ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता मी परराष्ट्रीयांना सांगावी. आणि म्हणून मागच्या प्रभुवारी आम्ही बघितलं की संत पौलाला त्या ठिकाणी अपोस्टल टू द जेंटाइल्स असं हे वेगळं नाव देण्यात आलं. परराष्ट्रीयांचा प्रेषित म्हणून त्याचं संबोधन त्या ठिकाणी करण्यात आलं. आणि म्हणून त्याच्याकडे सेवकपणाचे असणारे जे उद्देश आहेत हे अतिशय क्लिअर आहेत. तो सेवा का करत आहे याचा त्याच्याकडे पूर्णपणे उद्देश आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. विश्वासणाऱ्यांनो, आम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. देवाच्या लेकरांनो, आम्ही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की ज्या देवाची आम्ही सेवा करत आहोत, ज्या देवाच्या मागे आम्ही चालत आहोत, तो देव आम्हाला कुठल्याही प्रकारची ज्या वेळेस सेवा देतो, तो देव आम्हाला ज्या वेळेस त्याच्या सेवा कार्यासाठी पाचारण करतो, तो देव ज्या वेळेस आम्हाला त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी बोलावतो, त्याच्या पाठीमागं बोलवण्याच्या पाठीमागं एक खूप मोठा उद्देश त्या ठिकाणी तो आम्हाला देतो. आणि म्हणून ज्या देवाची आम्ही सेवा करत आहोत, ही सेवा आम्हाला उद्देश विरहित करता येत नाही. देवाची सेवा आम्हाला उद्देश विरहित करता येत नाही. संत पौलाकडे त्याच्या सेवेचा अजेंडा आहे. संत पौलाकडे त्याच्या सेवेचं प्लॅनिंग आहे. संत पौलाकडे त्याच्या सेवेचा एक एम आहे. एमलेस मिनिस्ट्री संत पौलाची नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, सेवक पण कशासाठी, तर देवाच्या सेवेचा उद्देश, देवाच्या सेवेचा दृष्टिकोन हा सुयोग्य मार्गाने आमच्याद्वारे तो विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी देवाची सेवा देवानं आम्हाला दिलेली आहे. म्हणून देवानं आम्हाला पाचारण केलेले आहे, म्हणून देवानं आम्हाला निवडलेले आणि नेमलेलं आहे. आणि म्हणून तो योहान शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमलं ह्यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं आणि ते फळ टिकावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ही शोकांतिका आहे की अनेक ज्या सेवा आहेत ह्या उद्देश विरहित सेवा चालू आहेत. आम्ही काहीही केलं, आम्ही काही पण केलं म्हणून ती देवाची सेवा होत नाही. देवाची सेवा जोपर्यंत पवित्र शास्त्राशी संलग्न नाही, जोपर्यंत पवित्र शास्त्रामध्ये ती सांगितलेली नाही, पवित्र शास्त्राच्या चौकटीमध्ये जोपर्यंत ती बसत नाही, तोपर्यंत त्या सेवेला अप्रुव्हल देत नाही. आणि म्हणून कैक अशा सेवा आहेत की ज्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही करत आहोत, आम्ही बघितलं पाहिजे, आम्ही चाचपलं पाहिजे की त्या सेवेला ख्रिस्ताचा उद्देश आहे की माझ्या स्वतःचा उद्देश आहे. अनेक वेळेस ज्या सेवा सुरू होतात, प्रिय बंधू भगिनींनो, मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण त्या सेवा सुरू होत असताना आम्ही आमचा उद्देश त्या ठिकाणी त्या सेवेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताचा उद्देश, ख्रिस्ताचा क्रायटेरिया, ख्रिस्ताची योजना त्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाची. सेवा कशासाठी आहे, तर ख्रिस्ताच्या अगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांपर्यंत सांगितली जावी, त्यांना कळावी, त्यासाठी ख्रिस्ताची सुवार्ता त्या ठिकाणी, सेवा त्या ठिकाणी. आणि संत पौलाचा हा उद्देश आहे.
आणि आता मग नव्या वचनाकडे आल्यानंतर तो म्हणतो, आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावे. दुसरा महत्वाचा उद्देश. पहिला महत्वाचा उद्देश आहे की ख्रिस्ताच्या सुवार्तेची जी समृद्धीची जी सुवार्थ आहे, आगाध समृद्धता ज्या सुवार्तेमध्ये आहे, ती जी सुवार्थ आहे ती परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचली जावी, त्यांना सांगावी. हा संत पाऊलाच्या सेवेचा पहिला उद्देश. दुसरा आता उद्देश तो त्या ठिकाणी नव्या वचनामध्ये तो सांगतो, आणि नव्या वचनामध्ये असणारा त्याचा दुसरा उद्देश हा आहे. तो म्हणतो, आणि ज्याने सर्व काही निर्माण केले, ज्याने सर्व काही निर्माण केले. जे काही निर्माण झाले ते त्याच्या वाचून झालं नाही. लक्षात घ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो. आणि जे काही सर्व काही त्याने निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी पालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावं. आणि म्हणून दुसरा उद्देश जर संत पाऊलाचा काय असेल तर तो हे आहे की देवाचं रहस्य आणि त्याची व्यवस्था ही त्या लोकांपर्यंत प्रकाशित करून दाखवावी. स्वार्थेची अगाध समृद्धीची स्वार्थ परराष्ट्रीयांपर्यंत सांगावी. आणि दुसरा उद्देश आहे की देवाचं रहस्य आणि त्या रहस्यासाठी जी व्यवस्था आहे की जी देवाच्या ठाई युगादी कालापासून जी गुप्त राहिलेली जी व्यवस्था आहे, रहस्याची व्यवस्था आहे, ती या सर्वांना प्रकाशित करून दाखवावी. प्रिय बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या, देवानं त्याचा उद्देश, देवानं त्या गुप्त राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, देवानं ज्या गुप्त राहिलेलं जे रहस्य आहे ते त्या ठिकाणी त्या रहस्याची व्यवस्था काय आहे हे इतरांना, हे त्या लोकांना, परराष्ट्रीय लोकांना, त्याच्या विश्वासणाऱ्यांना, त्याच्या लेकरांना त्यानं ते प्रगट करून दाखवावं. त्यानं ते प्रगट करून दाखवावं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आम्ही प्रकाशित हा शब्द ज्यावेळेस त्या ठिकाणी वाचत आहे, त्या अर्थी प्रकाशित या शब्दाचा जर अर्थ घेतला तर याचा उद्देश आहे की त्या ठिकाणी प्रगट करून दाखवणं, समजून सांगणं, प्रकाशित करणं, जे अंधारामध्ये त्याला प्रकाशामध्ये आणणं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाचं रहस्य व त्याची व्यवस्था प्रकाशित करून दाखवणं हा संत पाऊलाचा मूळ उद्देश आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि म्हणून संत पाऊल ह्या नव्या वचनामध्ये आम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. पहिली महत्वाची गोष्ट तो म्हणतो की आणि ज्याने सर्व काही निर्माण केलं त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवणं. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक महत्वाची गोष्ट मी मगाशी म्हटलो की संत पाऊल आम्हाला दोन गोष्टींविषयी या नव्या वचनामध्ये शिकवतो. पहिली महत्वाची गोष्ट संत पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे माहिती का? तो म्हणतो जे देवानं मला दिलं ते आता मी तुम्हाला सांगते. पहिली महत्वाची गोष्ट ज्याला मी दोन प्रकारे त्या ठिकाणी म्हणतो. फर्स्ट आहे की ज्याला आम्ही म्हटलेलं आहे की व्हर्टिकल मिनिस्ट्री, आणि दुसरा प्रकार आहे की जो संत पाऊल सांगतो त्याला मी म्हटलेले हॉरिझॉन्टल मिनिस्ट्री. आता व्हर्टिकल मिनिस्ट्री काय आहे? व्हर्टिकल मिनिस्ट्री हे आहे की जे देवापासून मला प्राप्त झाले एक सेवक म्हणून. देवानं जे रेव्हेलेशन मला दिलं ती सेवा मी केली. देवापासून ते मी स्वीकारलं, देवापासून मी ते ग्रहण केलं. देवाने मला जे प्रगट करायचं होतं ते त्यांनी मला प्रगट केलं. आता ही झाली व्हर्टिकल मिनिस्ट्री. हॉरिझॉन्टल मिनिस्ट्री काय आहे की जे देवापासून व्हर्टिकली मी प्राप्त केलं ते आता हॉरिझॉन्टिकली ज्या माझ्या संगतीचे लोक आहेत, मला जी देवाने जो रम्य कळप दिलेला आहे, मला जे विश्वासणारे दिलेले आहेत, त्यांना मी ते रहस्य सांगणं, ते विदित करणं, ते प्रकाश झोतामध्ये आणणं, ते प्रकाशित करणं. Vertical revelation of God and horizontal revelation of God. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे नीट लक्षात घ्या. व्हर्टिकल रेव्हेलेशन जे आहे किंवा व्हर्टिकल
रिलेशनशिप जी आहे ती आम्हाला देवानं प्रगट केलेल्या त्या प्रगटीकरणाविषयी आम्हाला त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. देव त्याचं प्रगटीकरण त्याच्या सेवकाला देतो की ज्याला व्हर्टिकल रेव्हेलेशन ऑफ गॉड त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ की जे देवाकडून सेवकाला प्राप्त होतं. आता हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन ऑफ गॉड काय आहे किंवा हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन काय आहे की आता जे व्हर्टिकली देवाकडून म्हणून त्याच्या सेवकाला त्याच्या दासाला जे प्राप्त झालेलं आहे जे प्रगट झालेलं आहे आता ते त्या सेवकाकडून मनुष्यापर्यंत पोहोचवणं हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन. आणि आता संत पाऊल जे आहे ना आता संत पाऊल हे हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन विषयी त्या ठिकाणी बोलत आहे. संत पाऊल आता जे देवाकडून प्राप्त झालं म्हणून मी म्हटलं की नववं वचन आम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. व्हर्टिकल रेव्हेलेशन आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन. आता हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन विषयी आता संत पाऊल 9व्या वचनामध्ये काय म्हणतो बघा. तो म्हणतो आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावं. दुसरा महत्त्वाचा उद्देश संत पाऊलाचा या इफिसच्या मंडळीविषयी काय आहे तर देवाचं रहस्य इतरांना या लोकांना त्याच्या विश्वासदारांना प्रगट करून दाखवावं. आणि म्हणून तो म्हणतो सर्वांना प्रकाशित करून दाखवावं. काय प्रकाशित करून दाखवावं तर देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था. त्या रहस्याची व्यवस्था. आणि म्हणून इंग्लिशमध्ये त्याला म्हटलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द मिस्ट्री. ग्रीकमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनसाठी जर शब्द कुठला वापरलेला आहे तर तो आहे ऑइकोनोमिया. आता हा ऑइकोनोमिया हा जो शब्द आहे तो आम्हाला मराठीमध्ये त्याचं जर लिटरल मिनिंग जर घ्यायचं झालं तर त्याला म्हटलेलं आहे कारभारी. आणि इंग्लिशमध्ये जर त्याचं मिनिंग घ्यायचं झालं तर त्याला म्हटलेलं आहे स्टीवर्डशिप किंवा स्टीवर्ड्स. आणि म्हणून आम्ही या रहस्याची व्यवस्थापन योग्य प्रकारचं व्यवस्थापन एका सेवकाकडून त्या विश्वासणाऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि ते प्रकाशित करणं ही मोठी जबाबदारी देवानं तुम्हाला आणि मला दिलेली आहे. प्रिय बंधू भगिनींनो देवाची सेवा करणं ही साधी गोष्ट नाहीये. आणि म्हणून जर आम्हाला पाचारण आहे जर देवाचं बोलावणं आहे तर आम्ही त्या सेवेमध्ये उतरणं गरजेचं आहे. आम्ही काहीही केलं म्हणजे आम्ही देवाला आनंदित केलं आम्ही देवाला खुश केलं असं होत नाही. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो त्या रहस्याची व्यवस्था इतरांपर्यंत योग्य पद्धतीनं पोहोचवणं ती सर्वांना प्रकाशित करून दाखवणं हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. इफिसकरासपत्र याचा 6वा अध्याय 5वा अध्याय आणि 6 ते 13 वचनामध्ये काय म्हटलेलं बघा. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता. लक्षात घ्या शब्द नीट लक्षात घ्या. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. पुढे तो म्हणतो 9व्या वचनामध्ये कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका तर उलट त्यांचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. देवाचं वचन आम्हाला स्पष्ट सांगतं. आणि 13व्या वचनामध्ये आल्यानंतर संत पौल अतिशय मार्मिकतेनं स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतो सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. जे काही उघड होते ते प्रकाश आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो देवाच्या मनातील विचार प्रगट करावे
प्रकाशित करावे ही आमची सेवा आहे. जे सत्य अनेक शतकानुशतके परराष्ट्रीयांपासून राखून ठेवलं गेलं ते प्रकाशमान झालं. यहुद्यांचा देव जो इस्रायलाचा देव आहे तो त्यांचा देव झाला. म्हणून संत पौल या इफिसच्या असणाऱ्या 5व्या अध्यायाच्या 6व्या वचनापासून ते 13व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवानं तुम्हाला आणि मला प्रकाशित केलं त्याच्या सेवकाच्या करवी. तुम्हाला माहिती आहे का, तो एक श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार त्याचा एक दाखला त्या ठिकाणी आपल्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेला. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस हे दोघंही मरतात त्यावेळेस एक जण त्या अधोलोकात जातो आणि एक जण त्या ठिकाणी अब्रामाच्या उराशी जाऊन त्या ठिकाणी जो दरिद्री लाजार आहे तो अब्रामाच्या उराशी जाऊन बसतो. आणि त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण ज्यावेळेस हा जो श्रीमंत मनुष्य त्यावेळेस तो त्या ठिकाणी विनंती करतो आणि तो म्हणतो की त्या असणाऱ्या लाजाराला त्या ठिकाणी पाठवा, त्याला कोणीतरी त्या ठिकाणाहून पाठवा, यासाठी की माझे असणारे जे भाऊबंद आहेत त्यांनी ही स्वार्थ ऐकावी, त्यांनी हे वचन ऐकावं आणि त्यांनी पश्चाताप करावा. त्या ठिकाणी देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं की ते करण्यासाठी त्या ठिकाणी मोशेचे नियमशास्त्र आणि संदेश जे आहेत ते त्यांनी त्यांचं ऐकावं. जर ते त्यांचंही ऐकत नसतील तर कठीणता आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझी कळकळीची नम्रतेची विनंती आहे, जे सेवक देवानं त्याच्या बोलवण्याच्या द्वारे पाचारण्याच्या द्वारे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी मंडळीमध्ये दिलेले आहेत, जे सेवक दिलेले आहेत, जे मेंढपाळ दिलेले आहेत, त्यांचं ऐकणं गरजेचं आहे. देवाचं वचन जे त्यावेळेस ते अतिशय परखडपणे आणि कठीणतेमध्ये ज्यावेळेस ते सांगत आहेत त्या वचनाकडे विश्वास ठेवणं गरजेचं आहे, त्या वचनाप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मंडळीनो, विश्वासणाऱ्यांनो, देवानं तुम्हाला आणि मला प्रकाश म्हणून ठेवलेला आहे. काय आम्ही प्रकाशाच्या प्रजेसारखं चालण्यासाठी तयार आहोत का? यशाचा ग्रंथ त्याचा 9वा अध्याय आणि त्याच्या 2ऱ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताविषयी मसीहाविषयी ज्यावेळेस त्या ठिकाणी बोललं गेलं त्या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलं, अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, मृत्यू छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, तोच प्रकाश तुमच्यावर आणि माझ्यावर अवतरला, तोच प्रकाश तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत पोहोचला. ख्रिस्त जगाचा प्रकाश आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्हीही प्रकाशित व्हावं. देवाचं वचन आम्हाला प्रकाशित करतं, आम्ही प्रकाशित व्हावं ही देवाची इच्छा तो आम्हाला वारंवार त्याच्या वचनाच्या द्वारे प्रकट करतो. मत्ती कृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे तो म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. बघा, मत्ती कृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 16वं वचन जर आम्ही वाचलं, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. हा उद्देश आहे. हो, कोणीतरी आमच्या असणाऱ्या कृत्यांमुळे अंधकारातच राहावं हे भयानक आहे. कुणीतरी आमची कृत्य बघितल्यानंतर हे म्हणावं, मला ख्रिस्ती होणं अशक्य आहे. कोणीतरी आमच्या असणाऱ्या पापी जीवन बघून म्हणावं की नाही बाबा, जर ख्रिस्ती व्यक्ती असा आहे तर मला त्या ख्रिस्ताशी संलग्न होता येणार नाही. काय मी ख्रिस्ताच्या सेवेला मी त्या ठिकाणी मदत करत आहे का, तर काय त्या ख्रिस्ताच्या सेवेला मी अडखळण करत आहे? मी काय करत आहे? संत पौलाचा उद्देश त्याच्या सेवा कार्यामध्ये देवाच्या रहस्याचं व्यवस्थापन त्या ठिकाणी कसं असावं हे सर्वांना प्रकाशित करून दाखवणं, सर्वांना प्रगट करणं ही त्या ठिकाणी त्याचा उद्देश आहे. आमचा उद्देश काय आहे? ज्या मंडळीमध्ये मी आहे,
ज्या मंडळीमध्ये मला प्रभूनं सेवा दिलेली, ज्या मंडळीचा मी त्या ठिकाणी यदाकदाचित मी व्यवस्थापक असेल, त्या मंडळीचा मी कारभारी असेल, त्या मंडळीचा एखादा मी त्या ठिकाणी एक सेवक म्हणून त्या ठिकाणी उभा असेल, मी काय करत आहे. पुढे आल्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी बघणार आहोत. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवानं जी सेवा आम्हाला दिली ती त्या सुवार्तेची अगाध समृद्धता त्या लोकांपर्यंत पोहोचली जावी त्यासाठी दिली. आणि दुसरा महत्त्वाचा उद्देश की जो 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे ज्या युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय आहे हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावं. संत पौलाची तळमळ ही आहे की जे आत्तापर्यंत रहस्य म्हणून राहिलं, जे शतकानुशतके इस्रायल राष्ट्रापासून किंवा ह्या असणाऱ्या यहुद्यांपासून परराष्ट्रीयांपासून जे रहस्य राहिलं, जे गुप्त राहिलं ते प्रगट करावं. आणि सेवक तो आहे की जो देवाच्या वचनाचं प्रगटीकरण, देवाचं रहस्य त्याच्या लेकरांना कळवत राहतो, सांगत राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही काय करत आहोत? जर आम्ही प्रकाशित आहोत तर आमच्याद्वारे इतर जण प्रकाशित होतील. जर आम्ही स्वतःच प्रकाशित नाही तर आम्ही इतरांना प्रकाशित करू शकत नाही. जर आमच्याकडेच प्रकटीकरण नाही तर आम्ही इतरांना प्रकटीकरण देऊ शकत नाही. जर आमच्याकडेच तारण नाही तर आम्ही इतरांना तारण देऊ शकत नाही. जर मलाच गाडी चालवता येत नाही तर मी इतरांना काय सांगणार की गाडी कशी चालवायची. प्रिय बंधू आणि भगिनींनो, संत पौलाचा असणारा उद्देश हा खूप क्लिअर आहे. जॉन मॅकऑर्थर त्यांच्या असणाऱ्या व्हॉल्यूममध्ये, त्यांच्या असणाऱ्या लिखाणामध्ये एक उदाहरण सांगतात मला वाटतं. आणि त्या उदाहरणामध्ये एका शहरामध्ये एक फार मोठं कन्स्ट्रक्शन वर्क चालू असतं. आणि कन्स्ट्रक्शन वर्क इतकं मोठं असतं की त्या ठिकाणी एक पत्रकार ते कार्य बघण्यासाठी त्या ठिकाणी येतो. आणि त्या ठिकाणी त्याला दिसतं की एकाच जागेवर एकाच प्रकारचं काम 3 मजूर जे आहेत ते त्या ठिकाणी, 3 वर्कर जे आहेत ते त्या ठिकाणी करत आहेत. आणि त्या पत्रकाराला असं वाटतं की आपण पहिली हे जे मजूर आहेत, हे जे वर्कर आहेत, त्यांच्याकडे जावं आणि त्यांची मुलाखत घ्यावी. आणि म्हणून त्या पहिल्या वर्करकडे जातात आणि त्या ठिकाणी त्या पहिल्या वर्करला विचारतात की बाबा रे, तू इथं काय काम करतोस. आणि तो वर्कर फार प्रश्नार्थक दृष्टिकोनातून त्या पत्रकाराकडे बघतो आणि तो त्याला म्हणतो, काय नाही रे बाबा, मी इथं साधे दगड उचलतोय. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तो त्या ठिकाणी म्हणत असताना त्या ठिकाणी तो म्हणतो, दुसऱ्या वर्करकडे जातो आणि तो त्या ठिकाणी म्हणतो की बाबा रे, तू त्या ठिकाणी काय करत आहेस. आणि तो त्या ठिकाणी सांगतो की मी दुसरं काय करत नाही, हे जे दगड आहेत मी त्याची योग्य प्रकारची मांडणी त्या ठिकाणी त्या दगडांची करत आहे. तिसऱ्या वर्करकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या तिसऱ्या वर्करला त्या ठिकाणी तो विचारतो की बाबा रे, हे दोघं जण असं काम करते, तू काय काम करत आहेस. आणि तो वर्कर त्या ठिकाणी आपलं काम त्या ठिकाणी 1-2-3 सेकंदासाठी थांबवतो आणि तो त्या ठिकाणी त्या असणाऱ्या पत्रकाराला त्या ठिकाणी जे उत्तर देतो ते उत्तर ऐकल्यानंतर पत्रकार दुसरे प्रश्न विचारायला त्या ठिकाणी धजावत नाही. तो त्या ठिकाणी तो असणारा साधा वर्कर की जो त्या ठिकाणी यदाकदाचित रोजंदारीवर काम करत असेल, तो त्या ठिकाणी म्हणतो, मी अशा ठिकाणाचं काम करते ज्या ठिकाणी एक मोठं कॅथेड्रल उभा राहत आहे. तिघही एकच काम करतात, तिघांना एकच कामगिरी दिली, पण तिघांचाही त्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन निराळा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, यदा कदाचित तुम्हाला जी सेवा आहे ती मला नाही आहे, यदा कदाचित मला जी सेवा आहे ती माझ्या सहकार्याला नाही आहे. पण प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा उद्देश काय आहे. आणि संत पौल एक्झॅक्ट तेच सांगते की जे देवाचं रहस्य मला मिळालेलं आहे, जे देवानं मला रहस्य दिलं, त्याचं व्यवस्थापन कसं असावं, त्याचं व्यवस्थापन काय आहे, जे गुप्त आत्तापर्यंत होतं त्या रहस्याचं प्रगटीकरण सर्वांना त्या ठिकाणी कळावावं. हा त्याचा मूळ उद्देश आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढच्या असणाऱ्या विचाराकडे आपण वळूया.
आता त्याच्या दुसऱ्या असणाऱ्या विचाराकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. पहिला आम्ही विचार बघितला की सेवक पण जे आहे कशासाठी आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये बघितल्या की तो सेवक पण का करत आहे, की आगाध समृद्धीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी, हा त्याचा मूळ उद्देश आहे. आणि दुसरा मूळ उद्देश त्याचा त्या ठिकाणी हा आहे की ज्यानं सर्व काही त्या ठिकाणी निर्माण केलं, त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून जे गुप्त राहिलेलं जे रहस्य आहे त्याची व्यवस्था काय ही सर्वांना प्रकाशित करून दाखवावी, हे त्याचे दोन मूळ उद्देश. आता आम्ही आत्तापर्यंत बघितलं की त्याची सेवा कशासाठी आहे याच्याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं. आता ज्यावेळेस आम्ही 10वी आणि 11व्या वचनामध्ये, मराठीमध्ये जर आम्ही बघितलं रिवाइज्ड व्हर्जनमध्ये, त्या ठिकाणी 10वं आणि 11वं वचन जे आहे ते एकत्रित आहे. आणि म्हणून आता आम्ही दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. आम्ही आत्तापर्यंत बघितलं की कशासाठी, आता आम्ही बघणार आहोत कोणासाठी. आम्ही बघणार आहोत कोणासाठी. आता या कोणासाठी ज्यावेळेस आम्ही बघतो तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, हे कोणासाठी आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याचं कारण काय आहे, हे का त्या गोष्टीसाठी दिलं जात आहे, हे का त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणासाठी दिलं जात आहे, याचं कारण सुद्धा आम्हाला या 10व्या 11व्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. बघा नीट, जर आपल्यासमोर जर बायबल असेल तर कृपा करून त्या ठिकाणी हा शास्त्रभाग काढा. इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्याचा असणारा 10वं आणि 11वं वचन. त्या ठिकाणी म्हटलेलं, मी 9वं वचन वाचतो आणि मग आम्ही 10व्या आणि 11व्या वचनाकडे येऊया. त्या ठिकाणी म्हटलेले, आणि ज्याने सर्व काही निर्माण केले त्या देवाच्या ठाई युगादी कालापासून गुप्त राहिलेल्या रहस्याची व्यवस्था काय हे सर्वांना प्रकाशित करून दाखवावं. ह्यासाठी की आता कारण देत आहे, हे का प्रकाशित करून दाखवावं त्याचं कारण तो देतो. यासाठी जो युगादी कालाचा संकल्प आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळवावे. कोणासाठी आहे तर ते मंडळीसाठी आहे. मंडळीच्या द्वारे स्वर्गातील अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना हे रहस्य आणि ह्या असणाऱ्या गोष्टींची जी समृद्धता आहे, जो संकल्प देवाने त्या ठिकाणी योजून ठेवलेला आहे, तो या मंडळीच्या द्वारे या लोकांना कळवावा, ही त्या ठिकाणच्या पाठीमागचा असणारा मूळ उद्देश आहे. कोणासाठी तर मंडळीसाठी. मंडळीच्या द्वारे हे कळवलं जावं. आणि म्हणून 10व्या आणि 11व्या वचनामध्ये म्हणत असताना तो ह्या ठिकाणी म्हणतो, युगादी कालाचा संकल्प त्याने आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे कळवावं. 3 महत्वाच्या गोष्टी. युगादी कालाचा संकल्प, ख्रिस्त येशूमध्ये जो संकल्प जो ख्रिस्त येशूमध्ये सिद्धीस नेला, आणि जो मंडळीद्वारे अधिपती आणि अधिकाऱ्यांना कळवला गेला. संत पौल, मी अनेक वेळेस हा शास्त्रभाग ज्या वेळेस मी वाचला त्या वेळेस मी एका प्रश्नाकडे आलो आणि तो प्रश्न हा होता, प्रिय बंधू भगिनींनो, का असं म्हटलेलं की स्वर्गातील अधिपती व अधिकारी यांना मंडळीद्वारे आता कळवावा. लक्षात घ्या, संत पौल ख्रिस्ताची सेवा इंडिव्हिज्युअली करत नाही. संत पौल ख्रिस्ताची सेवा आणि ख्रिस्ताने देव केलेलं प्रगटीकरण हे मंडळीद्वारे प्रगट व्हावं ह्याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करत आहे. आता त्याला काय गरज पडली, त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्याला सांगतो की लिही मंडळीद्वारे. का असं म्हटलं गेलं, त्याचं उत्तर हे आहे प्रियांनो, नीट लक्षात घ्या. इफिसकरासच्या मंडळीमध्ये काही असे लोक असे होते की जे आज आमच्याही मंडळांमध्ये त्या ठिकाणी दिसतात, की ज्याला आम्ही सो कॉल्ड रायचस पीपल आम्ही म्हणतो,
की जे स्वतःला धर्मी म्हणवणारे किंवा जे स्वतःला अति धार्मिक म्हणवणारे लोक आहेत, हे त्याही काळामध्ये त्या ठिकाणी होते की जे स्वतःला नियमशास्त्राधीन आणि नियमशास्त्रामध्ये पारंगत असे लोक त्या ठिकाणी होते, स्वतःला अतिशय धार्मिक म्हणवणारे लोक होते. ह्या धार्मिक लोकांचा एक ड्रॉबॅक हा होता की हे मंडळीमध्ये काम करायला इंटरेस्टेड नव्हते. हे लक्षात घ्या. ही लोक मंडळीमध्ये मंडळीसाठी आणि मंडळीच्या द्वारे, नीट लक्षात घ्या, मी 3 शब्द बोलतोय, मंडळीमध्ये मंडळीसाठी आणि मंडळीच्या द्वारे काम करायला इंटरेस्टेड नव्हते. आणि म्हणून असे काही लोक होते की जे मंडळीच्या बाहेर राहून त्या ठिकाणी आध्यात्मिक कार्य करण्याच्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी होते. अशा लोकांसाठी, अशा विचार असणाऱ्या लोकांसाठी तो ह्या ठिकाणी हे लिहित आहे की त्या ठिकाणी स्वर्गातील अधिपती आणि अधिकाऱ्यांना मंडळीच्या द्वारे आता हे कळवावं. ख्रिस्तानं जी मंडळी त्या ठिकाणी स्थापलेली आहे, ख्रिस्त ज्या मंडळीचा रचना करता आहे, ख्रिस्त ज्या मंडळीचा मॅग्ना चार्टा ख्रिस्ताच्या अधिकारामध्ये आहे, जी मंडळी ख्रिस्ताच्या अधिकारामध्ये आणि सार्वभौमत्वामध्ये चालते, ज्या मंडळीचा जनक, ज्या मंडळीचा मालक, ज्या मंडळीचा वर स्वतः ख्रिस्त आहे, त्या मंडळीच्या द्वारे हे रहस्य त्याचं प्रगटीकरण त्या विश्वासणाऱ्यांना व्हावं, ही संत पौलाची पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वामध्ये असणारी इच्छा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळी शिवाय जे काही आहे ते सगळं फोल आहे. हे लक्षात घ्या. मंडळी आमच्या आध्यात्मिक जीवनाचा सेंटर पॉइंट आहे. मंडळी शिवाय हा विचार सुद्धा आम्हाला करवत नाही. आणि म्हणून मंडळी ख्रिस्ताच्या अग्रस्थानी आहे. मंडळी ख्रिस्ताचं पहिलं प्रेम आहे. मंडळी ही त्याची वधू आहे आणि त्या वधूच्या द्वारे ह्या गोष्टी करण्याचा त्याचा मानस आहे. मंडळी शिवाय प्रगटीकरण कसं होईल? मंडळीशिवाय देवाची इच्छा कशी प्रगट होईल? मी म्हणत नाही पाळकाशिवाय किंवा सेवकाशिवाय. सेवक येतील, पाळक येतील आणि बदलत राहतील. सेवक येतील आणि जातील. मंडळी जिथं आहे तिथंच आहे. मंडळी ख्रिस्ताची वधू म्हणून त्या ठिकाणी ती मंडळी रिप्रेझेंट करत आहे, स्वतःला शृंगारत आहे, स्वतःला त्या वराला सामोरं जाण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी संत पौल या ठिकाणी स्पष्टपणे 10व्या आणि 11व्या वचनामध्ये तो म्हणतो, यासाठी का प्रकाशित करून दाखवावं? यासाठी की जो युगाधिकालाचा संकल्प, प्रिय बंधू आणि भगिनींनो, या मंडळीसाठी, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाकडे संकल्प आहेत. इर्म्याचा ग्रंथ त्याचा 29वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये तो म्हणतो की तुमच्या विषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अहिताचे नाहीत. त्याच्यानंतर आम्ही स्तोत्र 20 मध्ये जर आलो तो त्या ठिकाणी तो म्हणतो की तो तुझे सर्व संकल्प पूर्ण करो, सर्व संकल्प सिद्धीच नेव. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देवाकडे संकल्प आहेत की जे युगादी कालापासून देवाकडे आहेत. ते संकल्प त्याने देवाच्या द्वारे, त्या ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यापर्यंत पोहोचवले, यासाठी की ते ज्ञान स्वर्गातील अधिपती आणि त्या अधिकारी यांना मंडळीच्या द्वारे आता कळवावं. आता हे अधिकारी आणि अधिपती कोण आहेत? अनेक ह्याच्यावर अभ्यास झाले, अनेक तर्कवितर्क झाले आणि शेवटी जे थिओलॉजियन्स आहेत, जे अभ्यास करणार आहेत, ते एका मतावर ह्या ठिकाणी आले. हे जे अधिपती आणि अधिकारी, कारण त्या ठिकाणी शब्द आलेला आहे स्वर्गातील अधिपती व अधिकारी. आता स्वर्गामध्ये अधिपती अधिकारी जर कोण आहेत तर ते देवदूत आहेत. आणि म्हणून देवदूत ज्याप्रमाणे स्वर्गीय देवदूत आहेत त्याचप्रमाणे या युगाचे पण
दूत आहेत. आणि म्हणून त्याही दूतांना हे देवाचं रहस्य मंडळीद्वारे कळवावं हे महत्वाचं होतं. या युगाच्या दैवतानं ज्यांची मनं आंधळी केलेली आहेत, ज्याप्रमाणे स्वर्गीय दूत आहेत त्याप्रमाणे सैतानाची दूतही आज या ठिकाणी कार्य करत आहेत. त्यांचंही द्वंद्वयुद्ध त्या ठिकाणी आहे. त्यांचाही लढा या जगामध्ये होत असताना आम्हाला दिसत आहे आत्मिक युद्ध चालू आहे. देवाचे दूत आणि सैतानाचे दूत यांचा असणारा लढा त्या ठिकाणी चालू आहे. या सर्व गोष्टी चालू असताना संत पौल का म्हणतो की हे मंडळीच्या द्वारे या लोकांना कळवावं. याचा अर्थ हा आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, सैतानाच्या दूताने किंवा ज्यांना आम्ही इंग्लिशमध्ये फॉलन एंजल्स म्हणतो, हे जे फॉलन एंजल्स आहेत यांनी देवाचं रहस्य, देवाचं असणारं दान, देवानं देव केलेली ख्रिस्ताच्या करवी जो युगादी कालाचा जो संकल्प आहे याला नेस्तनाबूत करण्याचा, मंडळीची नासधूस करण्याचा, मंडळीच्या असणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी एकदम बरखास्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. संत पौल या ठिकाणी काय म्हणतो की हे जे स्वर्गातील अधिकारी आणि अधिपती आहेत यांना हे रहस्य मंडळीच्या द्वारे कळवावं. इनडायरेक्टली संत पौल हे सांगत आहे या सैतानाच्या दूतांना की ज्या मंडळीला तुम्ही त्या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, ज्या मंडळी संगती तुम्ही प्रताडणा करण्याचा प्रयत्न केला, ती मंडळी आज देवाचं रहस्य या ठिकाणी प्रगट करण्यासाठी तयार आहे. मंडळीच्या द्वारे कळवावं, मंडळीच्या द्वारे ते कळावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाकडे आमच्यासाठी संकल्प आहेत, ते युगादी कालापासून आहे. आणि म्हणून कोणीतरी एकानं म्हटलेलं आहे, द सुप्रीम पर्पज ऑफ द चर्च, द सुप्रीम पर्पज ऑफ द चर्च इज टू ग्लोरिफाय गॉड. आणि म्हणून आमचं एकच आणि एकच उद्देश असावा, मंडळीच्या द्वारे देवाचं नानाविध ज्ञान या स्वर्गातील अधिपतींना आणि अधिकाऱ्यांना मंडळीच्या द्वारे कळवावं. प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळी देवानं ख्रिस्ताच्या करवी ह्यासाठी दिली नाही की आम्ही आमचा हट्ट मंडळीमध्ये पूर्ण करावा. मंडळी देवानं ख्रिस्ताच्या करवी ह्यासाठी दिली नाही की आम्ही आमचं अधिराज्य त्या ठिकाणी गाजवावं. मंडळी देवानं ख्रिस्ताच्या करवी ह्यासाठी दिली नाही की त्या ठिकाणी आम्ही आमचं राज्य प्रस्थापित करावं. मंडळी देवानं ह्यासाठी दिलं नाही की आम्ही स्वार्थीपणाने त्या मंडळीचा स्वतःच्या असणाऱ्या गोष्टींसाठी उपयोग करावा. मंडळी देवानं ह्यासाठी दिलं की मंडळीच्या द्वारे देवाचा उद्देश इतरांपर्यंत प्रगट व्हावा, देवाचं ज्ञान इतरांपर्यंत प्रगट व्हावं. आणि म्हणून तो म्हणतो मत्तेकृत शुभवर्तमानाचा मला वाटतं 16वा अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी त्याचा उद्देश फार स्पष्ट आहे. जर आपल्यासमोर जर बायबल असेल तर कृपा करून मत्तेकृत शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वा वचन जर तुम्ही त्या ठिकाणी 16वा अध्याय आणि 18वा वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी तो म्हणतो, आणखीन मी तुला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे सो कॉल्ड रायचस आहेत त्यांच्यासाठी मंडळी जरी दुय्यम असली तरी संत पौलासाठी मंडळी ही अग्रस्थानी आहे, कारण मंडळी ही ख्रिस्ताची वधू आहे. संत पौल देवाचं रहस्य मंडळीच्या द्वारे कळवण्यात इंटरेस्टेड आहे, इंडिव्हिज्युअली कळवण्यात इंटरेस्टेड नाही. संत पौलाला किती सोपं होतं नाही का? मंडळीला बगल मारायचं, मंडळीला स्किप करायचं आणि स्वतःचं नाव उंच करण्यासाठी देवाचं रहस्य इतरांना प्रगट करायचं. संत पौलानं ते केलं नाही की जे आज अनेक लोक मंडळांना स्किप करून स्वतःचं अधिराज्य दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रगटीकरण देवाचे देत आहेत. दे आर नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड विथ चर्च, की जे मंडळीच्या कार्यप्रणालीमध्ये इंटरेस्टेड नाही आहेत. संत पौल म्हणतो देवाचं रहस्य मला कळवायचं आहे,
त्या स्वर्गातील अधिपती आणि अधिकाऱ्यांना कळवायचं. कशाच्याद्वारे? मंडळीच्याद्वारे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्त काही वेडा नव्हता की त्यांनी ही मंडळी त्या ठिकाणी रचली. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही या मंडळीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो, हे लक्षात घ्या, देवाचा उद्देश आणि देवाचं रहस्य हे ख्रिस्ताद्वारे रचलेल्या मंडळीच्याद्वारे दिलं जाणं गरजेचं आहे. देवाचा उद्देश, मी परत एकदा रिपीट करतो, देवाचा उद्देश व देवाचं रहस्य ख्रिस्ताने रचलेल्या मंडळीच्या द्वारे दिलं जाणं गरजेचं आहे. मंडळीचा उद्देश आम्हाला मत्ते 28:19-20 मध्ये पाहायला मिळतो. मंडळीचा उद्देश दैवी ज्ञानाचं मंडळीच्याद्वारे प्रगटीकरण करणं. मंडळीचा उद्देश देवाचं ज्ञान त्या ठिकाणी प्रगट करणं. मंडळी देवाचं ज्ञान नाकारू शकत नाही. मंडळी देवाचं ज्ञान ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी रममान होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंडळीच्याद्वारे इतरांपर्यंत देवाचं रहस्य पोहोचलं जावं, हे तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य. काय आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत का? काय आम्ही त्याच्यासाठी या ठिकाणी मंडळीचे सेवक म्हणून हे 2 उद्देश घेऊन, आणि कशासाठी तर 2 उद्देश, स्वार्थी आघात समृद्धता त्या ठिकाणी सांगितली जावी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या ठिकाणी देवाचं जे रहस्य आहे ते त्या ठिकाणी योग्य रीतीने इतरांपर्यंत पोहोचलं जावं, प्रकाशित व्हावं. आणि तिसरा महत्त्वाचा उद्देश तो म्हणजे कोणासाठी आहे तर ते मंडळीसाठी आहे आणि मंडळीच्या द्वारे आहे. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. मंडळीच्या द्वारे रहस्य प्रगट करण्याची जबाबदारी तुम्हाला आणि मला देवानं दिलेली, त्याच्यामध्ये रममान होऊया. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करू. प्रभुदेव बापा, आम्ही पुन्हा एक वार तुझे आभार मानतो की तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती बोललास. प्रभू, आमचं सेवक पण हे कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे याचा बारकाईनं देवबापा आम्ही विचार करावा. व्हर्टिकल रेव्हेलेशन आणि हॉरिझॉन्टल रेव्हेलेशन या 2 प्रकटीकरणांमध्ये प्रभू काय आम्ही योग्य रीतीने सेवा करत आहोत का? काय आमच्या सेवेच्या द्वारे जे तुझे उद्देश आहेत ते पूर्णत्वास जात आहेत का? ज्या उद्देशानं देवबापा तू आम्हाला पाचारण केलेलं आहेस, आम्हाला बोलवलेलं आहेस, काय प्रभू आम्ही त्या उद्देशाशी प्रभू आम्ही विश्वासू आहोत का? आज मला स्वतःला तपासण्याची गरज आहे. आणि म्हणून देवबापा आम्ही प्रार्थना करतो की प्रभू ते समजणारं अंतःकरण आम्हाला तू दे. संत पौलाची असणारी, या विश्वासणाऱ्यांच्यासाठी मंडळीसाठीची असणारी तळमळ पाहता प्रभू, खरोखर प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की त्या प्रकारचं ज्ञान तुझ्या वचनाच्या करवी आम्हाला दिलंस. प्रभू त्यामध्ये आम्ही खरं उतरण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझ्या कृपेची, तुझ्या मार्गदर्शनाची, प्रभूजी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सार्वभौमत्वाची गरज आहे. आणि प्रभू ते करण्यासाठी लागणारी तुझी कृपा तू दे. देवबापा प्रार्थना करतो की आज ज्यांनी तुझं दानपात्रामध्ये घेतलेलं आहे प्रभू, दान अर्पण केलेलं आहे प्रभू, ते प्रत्येक दान, मग त्याच्यामध्ये दशमांश असतील, संतोषाची अर्पण असतील, उपकारस्तुतीची अर्पण असतील प्रभू, त्या प्रत्येकाचं दान येशूच्या नामामध्ये आशीर्वादित तू कर आणि त्या दानाचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी तू करून घे. जिवंत देवबापा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो या महिन्यात आणि प्रभूजी मागील महिन्यामध्ये, मागच्या सप्ताहभरामध्ये ज्यांचे वाढदिवस झाले असतील, लग्नाचे वाढदिवस झाले असतील प्रभूजी, संकटामधून ज्यांचा बचाव झाला असेल, नैराश्यमधून प्रभूजी जे आनंदात आले असतील, वेगवेगळ्या कठीण परिस्थितीमधून जे बाहेर निघालेले असतील प्रभूजी, त्यांनी यदाकदाचित मंदिरामध्ये त्यांना उपकारस्तुती करता येत नाही, पण आपापल्या घरी प्रभू आज ते उपकारस्तुती करत असताना प्रभू त्या प्रत्येकाच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो येशूच्या नावामध्ये त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित तू कर आणि तुझ्या नावाला गौरव प्राप्त करून घे. पुन्हा एक वार प्रभू आम्ही सर्व काही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. आजची भक्ती आराधना आशीर्वादित केलीस, आम्ही तुझे आभार मानत धन्यवाद देत. धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा,
तुझे नाम पवित्र मानले जाव. तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडला आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडील. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप, पुत्र, आत्मा जाण, त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर येथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus.